यंदा हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे या दिवशी उपवास कधी धरायचा व कधी सोडायचा याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. 2026 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी एक विशेष वर्ष आहे. कारण यावर्षी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रोजी येत आहे. तर त्यामुळे अनेक महिलांच्या मनात एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की हरतालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा आणि गणपतीची स्थापना आणि पूजा कधी करायची. गणपतीची स्थापना आणि पूजा 14 सप्टेंबरलाच आहे. मग गणपतीची पूजा झाल्यानंतर हरतालिकेचा उपवास सोडायचा का नाही, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 2026 हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी का आल्या? हरितालिका व्रत हे भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला केले जाते आणि गणेश चतुर्थी ही भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाते. तर पंचांगानुसार तृतीया तिथी ही 13 सप्टेंबर रोजी सकाळी 7:08 वाजता सुरू होऊन 14 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 6:06 पर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थी सुरू होणार आहे. म्हणजेच काय तर हरतालिका ही तृतीया तिथीला येते व गणेश चतुर्थी ही चतुर्थी तिथीला येते. त्यामुळे दोन्ही तिथी वेगळ्या आहेत. एक आहे तृतीया तिथी, दुसरी आहे चतुर्थी तिथी. त्यामुळे दोन्ही पूजा वेगवेगळ्या केल्या जातात. वर्ष 2026 हरितालिका व्रत हे 14 सप्टेंबर 2026 रोजी सोमवारी येत आहे. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीच आले आहे. या दिवशी प्रातःकाळची पूजा सकाळी 6:26 ते 7:06 या वेळेत पूजा करता येईल. कारण तृतीया तिथी ही सकाळी 7ला संपत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपवास कधी सोडायचा. इथेच अनेकांचा गोंधळ होतो. हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत म्हणून हरतालिकेचा उपवास गणपतीची पूजा झाल्यानंतर लगेच सोडायचा का? नाही, असे म्हणता येणार नाही. हरतालिका व्रताची परंपरा वेगळी आहे. हरतालिका व्रताची पारंपरिक पद्धत पाहिली तर हे व्रत पुढील दिवशी पारण करून पूर्ण करण्याची परंपरा आहे. म्हणजेच जर एखाद्या महिलेने 14 सप्टेंबरला हरतालिकेचा निर्जला उपवास केला असेल तर फक्त गणेश चतुर्थीची दुपारची पूजा झाली म्हणून हरतालिकेचा उपवास संपत नाही. परंपरेनुसार पुढील दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला सकाळी पारण करण्याची पद्धत आहे. म्हणजे हरतालिकेचा उपवास हा 15 सप्टेंबरला सकाळी सोडायचा आहे. परंपरेनुसार पुढील दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला सकाळी पारण करण्याची पद्धत असते. हरतालिका व्रताच्या पारणाबाबत उपलब्ध माहिती, धार्मिक मार्गदर्शक स्त्रोत हे पुढील दिवशी सकाळी पूजा करून व्रत सोडण्याची परंपरा सांगतात. प्रत्येक ठिकाणची परंपरा ही वेगळी असते. महत्त्वाचे नियम व माहिती. एकाच दिवशी 2 सण आहेत. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने सकाळी हरतालिकेची पूजा व उपवास केला जाईल. आता पूजेची वेळ. तिथीची सांग सकाळी लवकर होत असल्याने प्रातःकाळच्या वेळेत पूजा करणे उत्तम मानले जाईल. 14 सप्टेंबरला गणपतीची पूजा कशी करायची हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. 14 सप्टेंबरला सकाळी तृतीया संपून चतुर्थी सुरू होत आहे. म्हणून गणेश चतुर्थीची स्थापना आणि पूजा चतुर्थी तिथीमध्ये केली जाते. विशेषतः मध्यान्ह काळात केली जाईल. आता गणपतीची स्थापना अभिजित मुहूर्त कोणता आहे? तर दुपारी 12:09 पासून ते 12:58 पर्यंत तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता. आणि दुसरं म्हणजे गणपतीची मध्यान्ह पूजा मुहूर्त कधी आहे? तर सकाळी 11:02 पासून ते दुपारी 1:31 पर्यंत मुहूर्त आहे. महत्त्वाची माहिती व नियम. एकाच दिवशी हा योग आला आहे. हा योग 9 वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आला आहे की हरतालिका व्रत आणि गणपती बाप्पाचे आगमन एकाच दिवशी होत आहे. हा दुर्मिळ योग पूर्ण 9 वर्षांनी येत आहे. त्यामुळे पूजाक्रम,
उद्यव्यापिनी तिथीनुसार सकाळी लवकर हरतालिका पूजा व शंकर पार्वतीचे पूजन करावे आणि त्यानंतर मध्याह्न काळात किंवा सुचवलेल्या शुभ अभिजित मुहूर्तावर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा व स्थापना करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबातील आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.